आणि आता येऊया आपण राज्यातल्या एका वेगळ्या बातमीकडे। संपूर्ण पोलीस दलाला खरं तर हादरवणारी ही बातमी आहे। अटकेतील महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली। अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली ही घटना आहे। संतप्त वरिष्ठांनी मग संबंधित पोलिसावर हातच उगारला। शरीर सुखाची मागणी करणारा पोलीस आता निलंबित झालाय। अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानं पोलीस कस्टडी मिळालेल्या एका महिलेला शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे। सायबर पोलिसांनी या महिलेला नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानं 80 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणात अटक केलेली आहे। न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी या महिलेला सुनावलेली होती। त्यानंतर या महिलेला अकोला शहरातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये बंद करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी कार्यरत एका पोलीस अधिकाऱ्यानं आपल्याला शरीर सुखाची मागणी केली असल्याचं महिलेनं इथल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला सांगितलं आणि ही बाब महिला पोलिसांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितलं। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पारा चांगला चढला आणि पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी थेट तिथल्या पोलीस SSIला झापलं। मात्र महिलेनं केलेला हा आरोप खरा आहे का याचा तपास आता सुरू आहे। नाही, आता सक्षम गृह खाता आहे, माननीय मुख्यमंत्र्याकडे काही त्यांनी मागणी केली किंवा तेथील पालकमंत्री आहे, सरकार आहे, पोलीस स्टेशन आहे, त्यांनी योग्य मागणी केली तर 100% त्या ठिकाणी कारवाई होतं। तुम्ही आपल्या माध्यमातून अशा आमच्या बहिणींना विनंती आहे, त्यांनी तातडीनं गुन्हे दाखल करावे। गुन्हे दाखल करून माननीय मुख्यमंत्री आहे, मी वाटल्यास माननीय मुख्यमंत्र्यांना माहितीच आहे, पण अजूनही मी त्या ठिकाणी पुढाकार घेईल, पण त्यांना न्याय मिळेल।